आदर्श गाव म्हणजेच भोसे गावचा विकास म्हणजे काय हे पाहायचं असेल तर एकदा अवश्य भेट द्यावं असं गाव म्हणजेच भोसे। वैकुंठवासी हरिभक्तपरायण संत गव्हाणे महाराजांच्या कृपाशीर्वादाने व कानिपनाथ भक्त मंडळाच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह, भव्य चैतन्य कानिपनाथ संगीत कथा व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन भोसे गावात करण्यात आले होते। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण, प्रसिद्ध श्रीराम कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून भोसे येथे ही कथा संपन्न झाल्याने भोसे गावातील भाविक भक्तांना नवनाथांच्या जीवन चरित्राविषयी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळाल्या। 43 वर्षापासून या ठिकाणी चैतन्य कानिपनाथांचा सप्ताह आयोजित केला जातो। या चालू वर्षी चैतन्य कानिपनाथ संगीत कथा आयोजक गणेश महाराज कुदळे यांची सुंदर अशी संगीतमय कथा या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्यासहित आयोजित केली होती। तरी त्यांना गावच्या वतीने खूप मोठा प्रतिसाद मिळाला। हजारो लोक या ठिकाणी रोज कथेचं श्रवण करत होते। गेली 8 दिवसापासून भोसे येथे चैतन्य कानिपनाथ महाराज अखंड हरिनाम सप्ताह हा गेली 8 दिवसापासून भोसे ग्रामस्थांच्या वतीने आणि पूर्ण युवकांच्या वतीने आम्ही आयोजित केला होता। तर गेली 8 दिवस या परिसराचं भूषण, वाणीभूषण, युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून चैतन्य कानिपनाथ संगीत कथा आयोजित केली होती। तरी भोसे गावातील आणि परिसरातील सर्व भाविकांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिला। गेली 8 दिवस आम्ही 7 ते 9 कथेचं आयोजन केलं। त्याच्यानंतर जी गावातील युवा टीम आहे गेली 8 दिवस यांनी प्रत्येकाने अन्नदानाची बी पंक्ती घेऊन हा आनंदोत्सव आम्ही साजरा केला। नवनाथांच्या जीवनातील विविध प्रसंगाबरोबरच भोसे गावात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याने भोसे गावाला अक्षरशः गोकुळ नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते। आनंद होतोय की आज श्रीकृष्णाचा जन्म त्यांनी खूप छान रीतीने असा आमच्या समोर सादर केला। त्यामध्ये झाकी खूप छान बनवली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं। फुगड्या खेळल्या सगळ्या स्त्रियांनी आणि आम्हाला खूप आनंद वाटला। महाराजांनी आज कृष्ण जन्म या निमित्त खूप छान सोहळा इथे पार पडला आमच्या भोसेगाव येथे। सर्व इथले वातावरण गोकुळ आनंदमय झाले होते। महाराजांनी खूप छान प्रकारे इथे कृष्ण जन्मानिमित्त झाकी बनवली होती
अशा प्रकारे खूप सुंदर खूप आनंदमय वातावरण येथे झाले होते. आम्हाला अतिशय सुंदर आणि उत्कृष्टरित्या समजेल अशा या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला नवनाथांची संपूर्ण कथा, गोरक्षनाथाचा जन्म, मिनीनाथाचा जन्म, जालिंद्रनाथाचा जन्म, मैनावतीची कथा आणि एवढं निश्चित सांगितलीच नाही तर आमच्या या लहान मुलांकडून, आमच्या मुलांकडून त्यांनी प्रात्यक्षिकरित्या करून घेतलं आणि आम्हाला ते संपूर्णपणे समजले. या कथेसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका हरिभक्त परायण अनुजा कुदळे, सिंथसायझर ईश्वर महाराज वाघमारे, तबला वादक हरिभक्त परायण ऋषिराज महाराज देशमुख, ॲक्टोपॅड वादक जयानंद महाराज आव्हाड, सरगम कुदळे यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिल्याने व हरिभक्त परायण बबनराव वाघुले यांनी उत्कृष्ट वेशभूषा केल्याने कथेची रंगत अधिकच वाढली. गेल्या 7 दिवसापासून आमच्या भोसे गावामध्ये कानिफनाथाची कथा चालू होती आणि ती कुदळे महाराजांनी सांगितलेली आहे. ही कथा कोणची करा पण कुदळे महाराजाच्याच हाताने करा. ही कथा म्हणजे कोणची करा, तुम्ही रामायण करा, तुम्ही भागवत करा, तुम्ही कानिफनाथ कथा करा, तुम्ही कोणचं बी करा, कीर्तन करा, पण कुदळे महाराजा शो त्याला शोभा येतच नाही, आनंदीमय भक्तिमय वातावरण होत नाही. आजच्या या कथेच्या सांगता प्रसंगी आपल्या परिसराचं भूषण असलेले हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या मधुरवाणीतून आणि महाराजांनी आम्हाला श्रीकृष्ण जन्माचं अतिशय महत्त्व या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. जसं भोसेमध्ये गोकुळ निर्माण केलं होतं आज महाराजांच्या आवाजातून आणि सर्व नागरिकांनी, जनतेने, महिला भगिनींनी आज अतिशय मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभाग घेतला आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव आम्ही अतिशय खूप मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे. भोसे गावात संपन्न झालेली चैतन्य कानिफनाथ संगीत कथा श्रीकृष्ण जन्मोत्सव यामुळे भोसे गावाला गोकुळ नगरीचे स्वरूप प्राप्त झाल्याने भोसे गाव प्रगती, विकास आणि समाधानाच्या सर्वोच्च शिखरावर जाईल हे नक्की. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.